एक प्रतिम समालोचक विकी नांगरे यांचा आवाज. तर धन्यवाद दीपक सर. सेमीफायनल नंबर 1 इथून जो संघ जिंकणार तो तिकीट टू फिनाले त्याला मात्र मिळणार. खूप चांगला प्रवास आतापर्यंत राहिलाय या चारही संघांचा. आपल्या ग्रुपमधील संघांना नमवत ग्रुप क्लिअर केला आणि आता मात्र मेगा फायनल साठी झुंज देताना हे दोन्ही संघ मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एकीकडे आपण पाहिलं तर नेरेस संघ आपल्याला पाहायला मिळतो, त्यांच्या विरुद्ध खेळत असताना पाटणोली संघ. इथे टॉस जिंकला होता नेरेस संघाने आणि यावेळेस मैदानावरती आपण पाहिलं तर नक्कीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सचिन मोरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात केली आहे आणि दुसऱ्या बॉल वरती सिंगल. 4 ओव्हरची ही देखील मॅच अतिशय महत्त्वपूर्ण. हलक्या हाताने ऑन साइडला आपण पाहिलं तर फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतंय. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू ऑन साइडला आपण पाहिलं तर काव कॉर्नर रिझन मध्ये चांगली फिल्डिंग तिथे केली गेली आहे. पुन्हा एकदा सिंगल. संत गतीने क्रिकेटचा हा खेळ मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पुढे सरकताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं हे षटक केवळ फलंदाजांना एकच षटक पॉवर प्लेचं असणार आहे. यामध्ये मोठी हाणामारी अपेक्षित असेल. यावेळेस मात्र चेंडूची वाट पाहिल्याने अंतिम क्षणाला चेंडूची वाट लावली आहे. पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमा पार. 4 धावा. आपण पाहतो एक सुंदर संगीत डीजे मनकुश यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र वेगाने चेंडू फेकला जातोय. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला थोडासा कमी गतीचा होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू होता आणि आपल्या टप्प्यामध्ये असेल तेव्हा फलंदाज मात्र कार्यक्रम करताना नेहमी पाहायला मिळाले. परंतु या चेंडूवरती खूप काही चेंजेस पाहायला मिळाल्या. लेंथ थोडीशी पुढे ठेवली गेली, वेगाने फेकला गेला. त्यानंतरचा बॉल यावेळेस लेग स्टिकला आदळतोय. इथे आपण पाहिलं तर अंपायरचं बोट आकाशाकडे आणि विकेट नंबर 1 ला माघारी परतावं लागेल. फलंदाजी करणाऱ्या पाटणोली टीमला मिळते पहिला हादरा. फलंदाज आपण पाहिलं तर तन्मय पाटील. बॅक टू द पवेलियन. डीजे खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतो मान्यवरांचं आगमन होत आहे. सुहास पाटील कानपली पाटणोली यांचं आगमन इथे झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर खूपच लवकर मी तर म्हणेन आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली संघानं तन्मयला गमावलंय. खरं तर या संघामधील अगदी की प्लेयर आहे आणि मगाशी म्हणाला होता कॅप्टन बाईटमध्ये जर मी खेळलो तर नक्कीच इतर सगळ्याच फलंदाजांचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे मला मात्र या मॅचमध्ये चांगलं खेळावं लागेल. परंतु आता मात्र त्याचं लवकर परतणं आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये आता मात्र इतर फलंदाजांवर असणारा दबाव, हा दबाव आता मात्र कशा पद्धतीने झेलले जातील पाहूया पुढचा खेळ आराध्या स्पोर्ट्स पाटणोली संघाचा. तर नवीन बॅटर आपण पाहतोय योगेश पाटील याला. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला समाप्त झालं. पॉवर प्लेचा निर्बंध असलेलं षटक मी म्हणेल खूप चांगली कामगिरी मात्र केली गेली आहे. नेरेस संघाचं कौतुक करावं लागेल. मोरबी संघाविरुद्ध जिथून कॉन्फिडन्स मी म्हणेल बाहुबलीने 4 चेंडून मागे 4 षटकार ठोकलेत तिथून या संघाने आतापर्यंत मागे वळून पाहिलेलं नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय आदित्य मस्कर, एक गुणी खेळाडू यावेळेस बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल वेगाने फेकला जातोय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करेल लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. इथून देखील माघारी परतावं लागेल. सलगच्या 2 बॉलवरती 2 विकेटचं पतन. फलंदाज
तर नवीन फलंदाज राकेश कातकरी आपण पाहतोय. मैदानावरती एक पार्टनरशिप बनवणं गरजेचं आहे. 4 षटकांमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 40-45 धावा बनवणं गरजेचं, कारण की मागच्या मॅच मध्ये पाटणोली टीमने दाखवलं त्यांची गोलंदाजी किती दमदार आहे. पण पाहू शकाल नेरे संघासमोर पण पाहिलं तर नक्कीच पाटणोली संघाला चांगली फलंदाजी करावं लागेल. इथून पुढे चांगलं क्रिकेट या मैदानावरती खेळावं लागेल. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा ताकदीचा वापर, हा फटका देखील फसतोय. लॉंग ऑनला चांगलं जज केलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सलग 3रा विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या पाटणोली संघाच्या माध्यमातून. तर नक्कीच आपण पाहिलं तर नेरेगावचे एक जबरदस्त साई भक्त, तसेच आपण पाहिलं तर जय हनुमान जितू 11 नेरे संघाचे खंदे समर्थक आणि आपल्या या अदई गावचे जावाई सन्माननीय श्री आपण पाहिलं तर संदीप दादा मात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. स्वागत आहे जावाई बापू संदीप दादा आपलं या अदई नगरीमध्ये. या आमदार चषकाच्या माध्यमातून मी विनंती करेन संदीप दादांना की आपली जागा ही आमच्या मनामध्ये, आमच्या व्यासपीठावरती, आपण व्यासपीठावरती बसून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा. पुन्हा एकदा स्वागतम सुस्वागतम. तर आदित्य मस्करला बॅक टू बॅक 2 विकेट मिळत आहेत. टीमची विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे. आदित्य करणार का या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण? यावेळेसचा बॉल वेगाने फेकला जातोय. अँगल बनवून चेंडू मात्र थोडासा कट होतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय आणि तिथून मात्र अडचण निर्माण होतीये. फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच शिवमला दीपक याला शिवम, माफ करा, शिवम आहे फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल सलग आपण पाहिलं तर यावेळेस मैदानावरती 4 चेंडू निर्धावत आहेत. 3ऱ्या पंचांना मैदानावरती आपण पाहिलं तर रेफर केलं गेलंय. क्विक हँड्स बिहाइंड द स्टंप आपल्याला पाहायला मिळाले. एका क्षणासाठी महेंद्रसिंग धोनी यांची आठवण मात्र करून दिली एसटी रक्षक आपण पाहू शकता. तर विकी खऱ्या अर्थाने आपण जरी विचार केला या प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, सर्वांना प्रभावित करणारा सक्षम गोलंदाज जर कोण असेल ना, तर सर्वप्रथम दिनेश शेळकेत आमचे ऑर्गनायझर. प्रथमतः या खेळाडूचा खऱ्या त्याने गोलंदाजाचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. काय अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये हनुमान जितू 11 नेरे क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून. दमदार गोलंदाजी. तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर साईप्रीत क्रिकेट लाईव्हच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. अगदी आपण रिप्लेमध्ये पाहिलं की फलंदाज सेफ आहेत. पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित त्याने लँड मात्र केलं गेलं होतं. सर्व कॅमेरामॅन, सर्व टीमसाठी एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत. सलग 4 चेंडू या मैदानावरती निर्धाव पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट्स, नंतरच्या 2 बॉलला आपण पाहिलं 2 निर्धाव चेंडू. इथून जर 2 चेंडू निर्धाव आले तर या मैदानावरचं दुसरं मेडन षटक आपल्याला या स्पर्धेमधलं पाहायला मिळू शकतं. आदित्य मस्कर सज्ज, लेफ्ट ओव्हर द विकेट्स. आखूट टप्प्याचा बॉल, फलंदाजाकडे प्रत्युत्तर नाहीये. प्रत्येक बॉल वेगळ्या लाईन, वेगळ्या लेंथ वरती टाकला जातोय. काल याच आदित्यने या मैदानावरती मेडन ओव्हर केली आहे. आज मात्र पुन्हा एकदा एकच गोलंदाज ठरेल का एका स्पर्धेमध्ये 2 मेडन ओव्हर टाकणारा? हा पराक्रमी अगोदर आपण पाहिला तर खारघरच्या मैदानावरती रोडपालीच्या आपण पाहिलं तर अनिकेत पाटीलने करून दाखवला. लास्ट बॉल, यावेळेस मात्र ऑन साइडला रनआउटची संधी. खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र चान्स मिस केला गेला. परंतु आदित्य मस्करची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजेत. ते जितू दादा 11 जय हनुमान नेरे संघाचे बिग सपोर्टर साई भक्त, गोल्डमॅन संदीप दादा म्हात्रे, अदई गावचे जावई यांचे इथे आगमन झाले. अदई गावचे लाडके जावई. आणि त्याच दरम्यान आम्ही पाहतो युवा डॅशिंग व्यक्तिमत्व नेरे गावाचे गोल्डमॅन सन्माननीय किरण शेठ पाटील यांचे इथे आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर संदीप दादा मात्रे निश्चित स्वरूपात जय संतोषी माता एंटरप्राइजेस आपले स्वागत. किरण दादा पाटील आपलं स्वागत आहे. आणि आता संगीत ऐकलं आपण हंसिका डीजे रिडगार जय हनुमान. खऱ्या अर्थाने सर्वांना जय हनुमान. खऱ्या अर्थाने इथे हनुमान जयंतीच्या अदई ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तर नक्कीच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतोय.
सागर सर आपण पाहिलं तर असं दृश्य आपल्याला घाट माटावरती पाहायला मिळतं जेव्हा बैलगाडा शर्यती असतात. मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर बैलगाडा प्रेमी घाटावरती मात्र गर्दी करून शर्यतीचा आनंद घेतात. परंतु आज या आदईच्या मैदानावरती आदई फॉल्सच्या पायथ्याशी गावदेवी शिवशंभूच्या मैदानावरती आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक या डोंगर माथ्याच्या पायथ्याशी नक्कीच बसून या क्रिकेट स्पर्धांचा आनंद घेतोय. त्या क्रिकेट रसिकांसाठी सुवर्ण संधी आहे. रॉकेट तेजस बैलाचे मालक आणि सह्याद्री डाबा ग्रुपचे सन्माननीय श्री निलुदादा पाटील साहेब आणि निलुदादा शेळके साहेब आणि आपण पाहिलं तर नितीनदादा शेळके साहेब यांच्याकडनं प्रेक्षक कमाल कॅच अर्थातच ऐवा कॅच साठी रोख रक्कम 300 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तर यावेळेस आपण पाहिलं तर संघाची एक कमकुवत धावसंख्या. सेमीफायनल मित्रांनो कोणीही जिंकू द्या कोणीही हरू द्या, ह्या मध्यरात्रीमध्ये जो क्रिकेट रसिक इथे उपस्थित आहे ना त्यांना चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायचं आहे. त्यांना एक रंगतदार मॅच पाहिजे आहे आणि ती रंगतदार मॅच तेव्हा होऊ शकते जेव्हा मात्र बोर्डवरती रन्स लागतील. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर मैदानामध्ये टोटल 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या मदतीने पहिलं दशक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 3 गडी बाद 10 ही धावसंख्या मात्र मैदानावरती सुरुवातीला आलेला फलंदाज धनंजय पाटील त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर धनंजय बाद झाला आणि तिथून 3 धावा आलेत. माफ करा आपण पाहिलं मैदानावरती सॉरी. तर यामध्ये आपण पाहिलं तर आणखीन एक भर पडली जाईल. वाईडची कशाही येऊ द्या फलंदाजी करणाऱ्या पाटणोली टीमला धावांची गरज आहे. इथून मात्र सिंगलने टीमची रणसंख्या पुढे सरकेल. 12 रन्स ऑन द बोर्ड, 12 धावा धावफलकावरती. धनंजयचं विकेटवरून जाणं संघाला थोडंसं महागडं ठरलंय. बॅकफूटवरती हा संघ ढकलला गेला, परंतु इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. 9 चेंडू तुमच्याकडे, परंतु गोलंदाजी आगीचे गोळे मैदानावरती फेकले जात आहेत. दडपण दडपण प्रेशर आणि पूर्णपणे प्रेशर खाले. इथे मात्र स्वतःच्या विकेटचं आत्मदेहदान बलिदान पाहायला मिळतंय. विकेट नंबर 4 बॅक टू द पवेलियन डीजे. दीपक सर तर हनुमान जयंतीच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे. सर्व क्रिकेट रसिकांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपण पाहिलं नेरेज संघ जिथे जिथे जातो बजरंग बली म्हणजेच हनुमंताच्या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतो. नेहमी आपण पाहिलं तर जय हनुमान जितू 11 नेरेज संघ या नावाने हा संघ आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि आज मात्र हनुमंताची साथ नक्कीच या संघाला लाभताना. रविदादा पाटील मानगर नवीन पनवेल शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत, त्यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही विलासदादांच्या वतीने स्वागत करत आहोत. तर नक्कीच केवळ 12च्या घरामध्ये धावफलक विसावलंय. रणगती तुम्हाला वाढवावी लागेल. गाडी मात्र गल्ली बोळामध्ये फिरताना पाहायला मिळतीये. बऱ्याच वेळेपासून एका जागेवरती थांबल्याला पाहायला मिळतीये. तिला मात्र कुठेतरी एक्सप्रेस वे तिला मात्र टॉप गिअर मध्ये टाकावा लागेल. रन्स बनवावे लागतील. बचेंगे तो और भी लढेंगे और बचना होगा तो यहाँ से रन बनाने होंगे. फुल टॉस होता. फॉर्च्यून फेवर्स दी ब्रेव. नशीब देखील बहादुरांचं साथ देतं आणि ते मात्र नशिबाची साथ मिळते गोलंदाजाला, कारण की अशीच चेंडू आपण डिपॉझिट होताना पाहिलेत सीमा पार, परंतु त्या चेंडूवरती देखील मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीने जवळपास आपण पाहतोय 3 ओव्हर्सचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची रणसंख्या केवळ 13 मैदानावरती होताना पाहायला मिळते. फलंदाजी करणाऱ्या पाटणोली टीमच्या 13 मैदानावरती होताना पाहायला मिळतात, परंतु अजून देखील शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आहे. अभि नाही तो कभी नाही. इथे जर प्रयत्न झाले नाहीत तर मात्र कुठेतरी मी म्हणेल 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. तर यानंतरची लढत असणार आहे. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष सक्षम एंटरप्राइजेस साक्ष 11 कुडावे क्रिकेट संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. कुडावे विपक्ष इथे नेवाली. बघा दुसरी उपांत्य फेरीची लढत असेल अर्थात सेमीफायनल. आणि आता जी वर्तमान लढत पाहतो एका बाजूला जानमान क्रिकेट संघ नेरे आणि आराध्या 11 पाटणोली या संघातून जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये मजल मारणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. यावेळेस आणखीन एक
अनुभवी गोलंदाज स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर किरण पाटील यांचा वापर केला जातोय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर लेंथ खूप चांगली होती, परंतु लाईन थोडीशी खराब, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, 4 ते 5 पावलांची धाव, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल ताकदीचा वापर, परंतु एलिव्हेशन मिळत नाहीये. रात्रीचं हे क्षेत्र आणि आशिष मात्र एक चांगला झेल टिपतोय वाईडिश लॉंग ऑफला. विकेट नंबर 5 ला माघारी परतावं लागेल. आला भरत आणि गेला परत. असताना जे काम मी म्हणेल टॉप ऑर्डरला करता आलं नाही, आता मात्र चांगलं फिनिश करावं लागेल लो ऑर्डरच्या या फलंदाज क्रमांक 6 आणि क्रमांक 7च्या फलंदाजाला. चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये आपण अजून पाहिलं तर 5. या 5 चेंडूंपैकी जर का 3 चेंडू जरी डिपॉझिट झाले तर एका फायटिंग टार्गेटपर्यंत संघ नक्कीच पोहोचू शकतो. पण पाहिलं तर ते डिपॉझिट करावेच लागतील जरी मॅच त्यांना जिंकायची असेल तर. गोलंदाज किरण पाटीलला मिळते पहिल्याच बॉलवरती सफलता. अनुभव कशाला म्हटलं जातं हे क्रिकेटमध्ये दाखवून देत असताना गोलंदाज किरण. पुढचा बॉल, पुन्हा एकदा वेग भरण्याचा प्रयत्न. विविधता ह्या गोलंदाजांचं प्रमुख अस्त्र राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर जी सुरुवात मात्र सचिन मोरेने आपल्या टीमला मिळून दिली आहे. सुरुवातीच्या क्षणांमध्ये काही स्लोवर वन आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर फास्टर बॉलचा वापर केला गेला आणि तिथून मात्र ही मॅच आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती, अजून मी म्हणेल फलंदाजी करणाऱ्या संघाला मोमेंट मात्र प्राप्त करून दिला नाहीये. इथे आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट मला वाटतं मैदानावरती होताना आपण पाहू शकाल. तर चला, पंचांशी कोणत्याच प्रकारचा वाद घालायचा नाहीये, पंचांचा कोणताच इशारा येत नाहीये. ह्याचा अर्थ आपण पाहिलं तर इट्स अ 22च्या माध्यमातून आपण पाहू शकता मैदानावरती सिंगल मिळतीये. पण पाहू शकाल एवन जोडी पंचांच्या भूमिकेमध्ये कित्येक वर्ष एकत्रितपणे पंचांची कामगिरी पाडलेली जोडी एका बाजूला आपण पाहतोय सत्यवान काकडे सर, आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर व्हायब्रेटिंग अंपायर म्हणून ज्यांची ओळख या अंपायरिंगच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते असे सँडी पालकर सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांचा देखील खूप मोठा रोल या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहायला आपण पाहिलं. त्यांचा देखील आभार मात्र आपल्या त्रिमूर्तींच्या माध्यमातून नक्कीच आपण मानूयात. पुढचा बॉल, यावेळेस चेंडू हवेमध्ये, इथे रन्स मिळणार यामध्ये शंका नाहीये. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स. देर आहे बरं दुरुस्त आहे, चौकार. आणखी एखाद दोन लगवावे लागतील. डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा पावलांचा उपयोग मैदानावरती केला गेला होता आणि यावेळेस मात्र फॉलो केले गेले फलंदाजाला, रीड केले फलंदाजाच्या मुवमेंटला आणि इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूंची सांगता मैदानावरती पाहायला मिळाली. या इनिंग मध्ये आपण पाहिलं सागर सर तर जवळपास 10 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात. लास्ट बॉल ओव्हर द कव्हर्स केला गेला गॅप मध्ये, 2 क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली, चांगलं क्षेत्ररक्षण. इथे 2 धावा मिळणार, तिसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु माघारी इथे रेफर केलं गेलंय. चला, सायप्रीत लाईव्हला आपण पाहिलं तर थोडंसं इथे जरूर रेफर केलं गेलंय. 2 धावा तर मिळाल्या, तिसरी धाव मिळेल का हे पाहणं मात्र गरजेचं आहे. थर्ड अंपायर तिसरे पंच पाहतायत. डिसिजन स्टील पेंडिंग. तर आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांकडे ही जरूर मागणी केली गेली आहे. 2 धावा तर सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्ही पाहतोय चेंडू कलेक्ट तर केला गेलाय.
आणि इथे मात्र तिसऱ्या धावेच्या शोधामध्ये फलंदाज बाद असेल. सायप्रीत लाईव्ह म्हणलेल्या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थानं कमालीचं कॅमेरावर दाखवलंय. जेव्हा जेव्हा तिसऱ्या पंचांनी रेफर केले सायप्रीत लाईव्हकडे तेव्हा मात्र योग्य तो न्याय निवाडा यांच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळतोय. आणि तेच कारण आहे की टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये जेवढे खेळाडू फेमस होत आहेत ना त्याहूनही जास्त आपण पाहिलं तर हा सायप्रीत लाईव्ह मात्र आपल्याला फेमस होताना पाहायला मिळतोय. तर इथे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 21 एक शुभांक धावसंख्या म्हटली जाईल बोर्डवरती लागली जाते आणि मर्यादित 4 षटकांमध्ये पुन्हा एकदा क्लोज स्कोरिंग मॅच. सागर सर आपण पाहिलं तर पहिली मॅच केवळ एक दुसरी मॅच आपण पाहिलं थोडीशी हाय स्कोरिंग झाली होती परंतु त्या व्यतिरिक्त सर्व मॅच लो स्कोरिंग आणि गमतीशीर या मैदानावरती त्यांना पाहायला मिळाले. हॅलो, इथे नाणेफेक केली जाणार आहे. रविदादा पाटील यांच्या शुभासे नाणेफेक केली जाणार आहे. गौरी स्पोर्ट नेवाली विपक्ष सक्षम इंटरप्राइजेसचा अक्षय 11 कुडावे आणि गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. सेमीफायनलचा अर्थात उपांत्य फेरीची लढत आहे आणि या लढतीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ चालू वर्तमान लढत आपण पाहतो या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ यातून विजेता क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर रविदादा पाटील मानगर शिवसेनेचे नवीन पनेल उपशहर प्रमुख आहेत. आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि 5 दिवस त्यांची रात्रभर आम्ही उपस्थिती पाहत असतो खऱ्या अर्थाने. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मानही केला जाईल. मी विलासदादा शेळके यांना इथे आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते संदीप शेठ म्हात्रे नेरे यांचं आपण इथे स्वागत करावं. संदीप शेठ यावं आपण. संदीपदादा म्हात्रे नेरे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. आदई गावचे ते जावई आहेत आणि साई भक्त आहेत खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात जय संतोष माता एंटरप्राइजेस त्यांचा येतोची सन्मान आदई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजयदादा शेळके यांच्या हा शुभ हस्ते मायेची उपदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. तर नक्कीच येणारी 4 षटकांनी विजयासाठी 22 धावांची गरज. तर येणाऱ्या कालावधीमध्ये 22 धावांचा पिछा केला जाईल का की गोलंदाजी मात्र पुन्हा एकदा दमखम दाखवेल या मॅच मध्ये. मी थोडंसं थांबतोय, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2023 सागर मांडवकर सरांच्या सुमधुर वाणीतून. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. किरण पाटील नेरे, किरण शेट्टी यावं गोल्डमॅन. खऱ्या अर्थाने नेरे गावामध्ये नाईट स्पर्धा आम्ही नेहमी आजमावतो प्रत्येक वर्षी, परंतु तिथे सुद्धा ते बक्षिसांची नेहमी सामना आतषबाजी करत असतात. सुरू करायचं. तर किरण पाटील नेरे यांचं स्वागत हा आमचे विजयदादा शेळके यांच्या शुभ हस्ते इथे केलं जात आहे. वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे आणि नाणेफेक केली जाईल रविदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. सामना 4 षटकांचा असणार आहे. रविदादा आणि सुहास पाटील पाटणोली यांचं इथे स्वागत केलं जाणार आहे. सुहास यावं आपण. आपला येतोची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. सुहास पाटील पाटणोली यांचं विजयदादा शेळके यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शाल स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. खऱ्या अर्थाने असं म्हटलं जातं की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाथे सुमनांजली आणि स्वागत नसे हा तर हा एक जीवाला, तुम्हा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा खऱ्या अर्थाने. आणि रविदादा आपण नाणेफेक इथे करायचे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. चला पंच सामना सुरू करायला लागेल. बॉलिंगसाठी ते गौरी स्पोर्ट नेवाले क्रिकेट संघाला संधी देण्यात आलेली आहे आणि नाणेफेकीचा कौल कुडावी क्रिकेट संघाने फक्त निर्णय गोलंदाजी शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. नाणेफेकीचा कौल सक्षम इंटरप्राइजेस कुडावे. खेळ स्टार्ट. ग्रीन सिग्नल आणि पहिला चेंडू जरूर पाहूया आपण. बाहुबली बरसलाय आणि डावाची सुरुवात केली चौकारानं. तर मुन्नाभाई यांचे इथे आगमन झाले. आम्ही पाहतोय 26 वेळा विदेशवारी केलेत. हे आतापर्यंत त्यांचा प्रवास पाहिला आणि ज्यांचे इथे आगमन झाले मनापासून हार्दिक स्वागत. 22 धावा करायचेत. खोलवरचा चेंडू. सेमीफायनलचा सामना आहे. फायनलमध्ये धडक कोण मारणार, मात्र धावांची गुंतवणूक कमी आहे. तर श्रीपद भंडारी आणि रमेश भंडारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं आमचे विलासदादा शेळके यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. योगेश पाटील पुढचा चेंडू. रोहनसाठी जरूर इथे प्रयत्न होणं गरजेचं होतं. 22 करायचे टार्गेट विजयासाठी. आतापर्यंत एकूण धावा पाहिला जरूर 4.
जितूदादा 11 हनुमान नेरे विरुद्ध सामना पाहतोय आपण आराध्य स्पोर्ट्स पाटणवले. जरूर आपण पाहतोय दोन्ही संघाचे पाठीराखे आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. नेरे संघाच्या पाठीराख्यांमध्ये दुर्ला ग्रुप जॉईन झाले आणि आम्ही पाहतोय शायनर ग्रुप प्रचंड मोठ्या संख्येनं. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज सज्ज. बाहुबलीसाठी हा तडाखा, बाहुबली रोहन ठोकलाय लॉंग ऑनच्या वरून षटकार. नक्कीच त्यांची रॉयल एंट्री पाहूया मागुरू आपण. आणि एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या संघ पोहोचलाय 10. रोहन पाटील आक्रमण करतो, हल्ला चढवलाय, चेंडू मात्र हवेमध्ये, षटकार होणार का? यस, यस इज डच ऑन साइडला. आज रोहनने रात्र गाजवल्या. काल सुद्धा पाहिलं आपण आणि तिथे आयवा कॅच. कदाचित धुर्ला शायनर ग्रुपच्या काही मेंबर्स आहेत. नेरेचे पाठीराखे संघ पोहोचलाय. एकूण धावा 16. 22 करायचे सेमी फायनल. फायनलचा प्रवास इथे आता जरूर आम्ही पाहतोय थोडा सोपा झाला असेल. धावांची गुंतवणूक कमी होती आराध्य स्पोर्ट्स पाटणवलीची. रोहनचं आक्रमण ऑन साइडला जरूर आम्ही पाहतोय. नेरे संघाचे कोच आहेत महागुरु संभाजीदादा मस्कर असतील. खूप दिवसांचं त्यांचं ग्रहण होतं का संघ फायनलला पोहोचला पाहिजे आणि आज आधीच्या स्पर्धेमध्ये कदाचित हा प्रवास सोपा झालाय. मात्र क्रिकेट काही होऊ शकतं आणि आजचा दिवस म्हणजे पवित्र दिवस, शक्तीचे प्रतीक जरूर आम्ही पाहतोय. बजरंगबली हनुमान यांचा जन्मोत्सव आज आम्ही पाहतोय. बिनीशजी नायर नेरे संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले युवा उद्योजक, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. तरच सागर निश्चित स्वरूपात अतिशय सुरेख आपण दमदार इथे प्रतिक्रिया दिलेली आहे की शक्तीची देवता बजरंग बली खऱ्या अर्थाने आज हनुमान जयंती आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने शुभेच्छा इथे देण्यात आलेल्या आहेत. संभाजी मस्कारा जे हनुमान जितू 11 नेरे क्रिकेट संघाचे ते कोच आहेत, व्यवस्थापक आहेत, यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नक्की 17 धावा झाल्यात, 22 करायचे. तर मगाशी आयोजकांनी सूचना दिल्या फायनल मध्ये जर दोन्ही संघ खेळताना कुठला असा खेळाडू सिरीज साठी खेळतोय, सिरीजच्या रेस साठी तो खेळतोय असं जर निदर्शनामध्ये आलं तर त्याला ती सिरीज देता येणार नाही आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. ही स्ट्रिक्टली वॉर्निंग आहे. आणि आता स्ट्रायकर एंडला रोहन एकटा नडतोय, गोलंदाजांना धूळ चारतोय, आतापर्यंत वैयक्तिक खेळतोय. नक्कीच हा फटका, बाहुबलीची तुफानी पॉवर आणि जरुरी ते रोहन जवळपास हा सामना विजयाच्या समीप आणून ठेवलाय जिथे 22 करायचे होते आणि या सामन्यामध्ये घवघवीत यश संपादित केलं. रोहनच्या प्रचंड भेदकता आज त्याच्या तुफानी खेळीच्या जोरावर सामना सहज जिंकलाय. चला पुढचा सामना. दोन्ही संघ सेमीफायनल, सेकंड फायनल मध्ये